गुढीपाडवा निमित्त केडगाव शाहूनगर रोड येथील 5 गोडाऊनच्या प्रांगणात कीर्तन महोत्सव होत आहे। या महोत्सवाला पंचक्रोशीतील भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे। कीर्तनात भाविक तल्लीन होत असून कीर्तनातून समाज प्रबोधन देखील केले जात आहे। कीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प ह.ब.प. डॉक्टर प्रवीण महाराज दुशिंग पाटील यांनी गुंफले। येणारी पिढी टिकवायची आणि घडवायची असेल तर चांगले संस्कार देण्याची गरज आहे। संस्कार नसल्याने आजची पिढी चुकीच्या मार्गाला जात आहे असे यावेळी बोलताना ह.ब.प. डॉक्टर प्रवीण महाराज म्हणाले। मुलांना घडवण्यासाठी आईवडिलांची भूमिका महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे त्यांना बिघडण्यासाठी देखील आईवडील जबाबदार असतात असेही त्यांनी यावेळी पुढे बोलताना नमूद केले। मुलांना संत, ग्रंथ, महंत, भगवंत समजावून सांगण्याची वेळ आली आहे। मुलांवर योग्य संस्कार रुजल्यास आईवडिलांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नसल्याचेही यावेळी ह.ब.प. डॉक्टर प्रवीण महाराज यांनी स्पष्ट केले। जनसेवक अमोल येवले मित्रमंडळ आणि छत्रपती फाउंडेशन यांच्या माध्यमातून कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाचे हे 3रे वर्ष आहे। मुलांवर संस्कार करणारे आईबाप कुठेतरी भरकटले म्हणून म्हणावं लागतं मुलं बिघडले। आमचं कसं झालं, मम्मी रम्मी खेळायला लागली, पप्पा पबजी खेळायला लागला। मम्मीचा मॉम, पप्पाचा पॉप आणि त्या पोऱ्याचा कधी लॉलीपॉप झाला आम्हाला कळायला काय नाही। आमची तरुण पिढी पागल झाली, पागल नको त्या गोष्टी करायला लागली। याचं कारण फक्त एकच, आईची मम्मी झाली। किती गोड शब्द आहे बरं, आई आहे की नाही? माय मावल्यानं मी विचारणार नाही तुम्हाला, या ठिकाणी इथं बसलेल्या अशा किती माय मावल्या आहेत तुमची लेकरं तुम्हाला आई म्हणतात। महाराज हात जोडून नम्रतेची विनंती आहे, धर्म संकटात सापडलाय, धर्माला ग्लानी आलेली आहे, कुठेतरी चिंतन होणं गरजेचं आहे, कुठेतरी मंथन होणं गरजेचं आहे। लेकरांना जवळ घ्या, प्रचार प्रसार माध्यम थोडंसं बाजूला ठेवा, लेकरांना जवळ घ्या, पाठीवरून हात फिरवा। काय आहे संत, काय आहे ग्रंथ, काय आहे भगवंत समजून सांगा तुमच्या लेकराला। ज्या दिवशी तुमच्या लेकराला संत ग्रंथ भगवंत करतील त्या दिवशी तुमचा मुलगा लखोपती करोडपती अजिबात होणार नाही। पण नादाच्या गादीवरून छाती ठोकपणे सांगतो, म्हातारपणे वृद्धाश्रमात जायची वेळ मात्र तुमच्यावर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही। संपत्ती कमवण्याच्या फंद्यात पडूच नका। खरी संपत्ती आहे संतती। तुम्ही संतती कमवा, संपत्ती आपोआप तुमचं घर भरवेल। काय मागितलं माझ्या मासाहेब जिजाऊंनो, छत्रपती शिवाजीराजे उगाच नाही जन्माला आले माय मावल्यानो। खऱ्या अर्थानं माझ्या मासाहेब जिजाऊंना तसे डोहाळे लागले होते। तुम्ही मंदिरात जाताना काय मागता त्या देवाला, काय मागायचं ऐका, जा त्या देवाकडे, व्हा त्या देवाच्या चरणी नतमस्तक आणि त्या देवाला म्हणावं, देवा सौभाग्य कुठाचं त्या जिजाऊ सारखं नशीब असावं, देवा सौभाग्य कुठाचं त्या जिजाऊ सारखं नशीब असावं। अरे वरदान दे मला, माझ्या कुटी शिव शंभो सारखं एक बाळ असावं, एक बाळ असावं। मागायचं ना ते मागा, हे मागा। खऱ्या अर्थानं जे मागितलं माझ्या मासाहेब जिजाऊ उगाच डोळे नव्हते लागले माझ्या मासाहेब जिजाऊ। ज्यावेळेस मासाहेब जिजाऊ 7 महिन्याच्या गरोदर आहे आणि गडाचे गडकरी विजय शितोजी विश्वास यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई मासाहेबांकडे आल्या आणि मासाहेबांनी म्हणाल्या, अहो साहेब तुम्हासने डोहळ नाही खावं लागलं, तुम्हासने काही खावंसं नाही वाटत, चिंच आवळं कैऱ्या बोरं तुम्हासने काही खावंसं नाही वाटत, तुम्हासने डोहळ नाही का लागले? आणि तशा मासाहेब उद्गारत्या झाल्या, डोहाळे डोहाळे आणि डोहाळे कसले डोहाळे? त्या दिवशी मासाहेब उठून उभ्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठ्या वळल्या, चेहरा लालबंद चेहऱ्यावर सूर्यासारखं ताईत आणि तशी वेच करावी कशात तशा करायला सौदामिनी राणे साहेब जिजाऊ। लक्ष्मीबाई आम्हाला डोहाळे लागले पण कसले म्हणून सांगू, असं वाटतं लग्नातली समशेर घ्यावी, समशेर ब्यान करावी, जिरटोप घ्यावं, परिधान करावं, चिलखत घालावं, अंगात परिधान करावं, रिकिमीत पाय अटकावा, टाचवर मांड ठोकावी त्या घोड्यावर, जो माझ्या या बहिणीने उचलून नेतो त्याचं शीर त्याला वेगळं करावं, खांडोळी 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 करावी। डोहाळे लागलेत मला त्याचे, डोहाळे लागलेत मला त्याचे। आज 350 वर्ष उलटली महाराज, पण आमच्या मासाहेबांना असे डोहाळे लागत नाही। लागतीलच कसे हो? संध्याकाळी 7 वाजले बाबा की त्यांच्या अध्यायावर अध्याय, अध्यायावर अध्याय। पहिला अध्याय लागीर झालं जी, दुसरा अध्याय तू तू थेमी, तिसरा अध्याय सासूच्या लग्नात सुनबाई कलबली। आईला टाइम तर पाहिजे ना महाराज, डोळे लागतील कसे? ते पोरग घरी येतं, मम्मी टीव्ही चालू राहती, ते उठतं मोबाईल खेळतं वैतागतं आणि बाहेर जाताना आईला म्हणत, आई
जाऊ का ग खेळायला? लवकर येतो ना तुझी मालिका संपायच्या आत. आई म्हणते आज गुरुनाथ शनायचं भांडण झालंय, काहीतरी महत्वाचं आहे. राधिका काय, राधिकेचे ऍक्शन काय राहणार आहे तिच्या डोक्यात, ती गणगण ती तरी काय करेन विचार. कोणाचं टेन्शन घेईन ती? त्या गुरुनाथचं घेईन का, शनायचं घेईन का, त्या आजाचं घेईन का, शित्रीचं घेईन, ती तरी काय करतोय. म्हणे बाबाला लय मालिका पाटील तुम्हाला सांगायसाठी ते बी ठेवा लागत. महाराज ते पोरग येतं घरात बसतं खेळतं खेळतं आणि बाहेर जाताना आईला म्हणतं जाऊ का खेळायला? आई म्हणते जा पण लवकर ये, जा पण लवकर ये. 10 पावलं दूर जातं, काय कोणाच ठाऊक त्याच्या मनात काय येतं. परत येतं आईला म्हणतं आई जाऊ का खेळायला? आई म्हणते जा ना, सांगितलं ना खेळायला जा. परत म्हणतं आई जाऊ का खेळायला? सांगितलं ना जा. परत हुशार ते दोनदा, मग तिसऱ्यांदा म्हणतं आई पिंकीकडं जाऊ का, पिंकीकडं? आई म्हणते जा. पोरग पिंकीकडं, मम्मी टीव्ही पाहती, पोरग पिंकीकडे जातं. मम्मी टीव्ही पाहती, पोरग पिंकीकडे जातं. मम्मी टीव्ही पाहती, पाहता काय माझ्याकडे. एक दिवस ते पिंकीलाच पळून घेऊन जातं आणि मम्मी टीव्हीच पाहते. सांगा मग याच्यात चूक कुणाची? आणि मग तिथं उभी लावून घ्या, येत वडील जे जे करतील त्या नाम धर्म ठेवी. महाराज शर्टाचं एक बटन चुकू द्या, खालचे बटन चुकणार आहे. एक बटन बरोबर लागू द्या, बाकीचे बटन आपोआप बरोबर येणार. जैसे मूळ सिंचन सजे, शाखा पल्लव संतोष. यावेळी परिसरातील नागरिक, ट्रस्टचे सदस्य, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.